पडला कसं काय? बॅलन्स गेला तुझा मागे? आता ह्यामध्ये ग्रीन कलर कुठे? ग्रीन ग्रीन कलर दाखव ना. आहे परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईनाथ. काय बनवते? पिझ्झा विरला. टिफिनला का घरी खायला? टिफिनलाच. आणि घरी त्याला फिश बनवले. अगोदर पण बनवलाय का आपण पहिल्यांदा बनवतोय? मी पहिल्यांदा बनवते. हा तिसऱ्यांदा बनवते. पण बेसचा टाकून पहिल्यांदा बनवते. म्हणजे रिस्क वाला काम आहे. नाही चांगला बनेल. आता खाल्यावरच कळेल ना. नाही चांगला बनेल. ऑल द बेस्ट. BCD. ठीक आहे, एवढं कर, मग तुला मी कलर देतो पेंट करायला. नको पाडू, तुला ताकद नाहीये. कुठे पोटात गेलाय? येईल ताकद. हा एवढं कर. बुद्धी पण दाखव थोडीशी. BCD. ठीक आहे, तू एवढा केलास ना तर मी तुला कलर देईन. हे डब्बा पाहिजे हवाला? हा. आता ह्यामध्ये ग्रीन कलर कुठे? ग्रीन ग्रीन कलर दाखव ना. आहे. हा ह्याला कर. 1 2 3 ला स्केच कर पहिला. चल मम्मीला दाखवायचं आपल्याला. पहिला बी कर. व्हेरी गुड. चालेल, सी कर. व्हेरी गुड. बस आता बी कर. मम्मीला सरप्राईज देऊ आपण. तसं नाही, पेंट नंतर करू. पहिला बी कर. हे कम्प्लीट केलं. छान आहे. आता राहिला डी कर. काय बोलतो याला? डी. व्हेरी गुड. सेंडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, झिगझॅग लाईन, स्लीपिंग लाईन. ओके. खतरनाक. हा छान आहे. कर. वीर, व्हॉट हॅपन? अरे बापरे, झोप आली तुला? मग काय करशील तू? म्हणून मी तुला रोज दुपारी बोलतो झोप झोप झोप. तेव्हा तू बोलतो मला खेळायचंय. हे साप चाललाय बघ. वीर, साप बघितला कसं चालत होता? असं. मग झोप उडली तुझी? झोप उडली? कुठे आंबा? कुठे आंबाचं गाडी? बापरे बाप, आंबाला पण गाडीत फिरायला लागतं ना. त्याच्यासाठी पण गाडी आहे ना. त्याला कुठे घेऊन चालल्यात ते? स्कूलला घेऊन चालल्यात. खायला पाहिजे होता ना. पिझ्झा बर्गर खायला चालवला त्याला? मग काय भाजी खायला चालवलं? अरे बापरे, याला समजतं रे काय त्याला लागतं काय नाही लागत. चिल आंबावर. तुला आवडेल आंबावर बसून? मारेल ना तुला. तुझ्या वरती बसेल तो. मग नको, जाऊन दे बाबा, नको आंबा.
अंबाजोगाई जाशील? नाही ना. ए तू गणपतीपुळेला बसलेला ना छोट्या आंबावरती, पप्पानी तुला कसं बसवलेलं आणि तो धावलेला कसा ना आंबा. चढला कसं काय? बॅलन्स गेला तुझा मागे. इकडे बघ ना जरा, ते लेझर कोणी आणून दिले तुला? सनीने ना, त्याचं त्याला देऊन टाक. आय लव्ह यू. हे पा दे मला. अरे बापरे, लाईन मध्ये चालला. लाईन तोडली त्याने. हो बाबा. मला वाटलं म्हणून मी तिथं थांबलो आउट साईडने टाकायला. ती लोक सगळी अडकली ना. असाच मागच्या वेळेला झाला होता. आणि आम्ही या डोंगराच्या मागे, राईट साईडला डोंगर आहे नितलजचा, त्या डोंगराच्या मागे जंगलातून गाडी काढली. होऊन गेला. सुट्टी होती. याची घाई बघा. बाय. चला बाय. 2-4 दिवस झाले बोलतो. 2-4 दिवस. हा, सेलिब्रेशन नाही झालं म्हणून ते चॉकलेट घेऊन आले. तुला स्विमिंग पूलला जायचंय? हा, नाही जायचं. नाही जायचं. नको ना. एक दे ना. एक तर देऊ शकतो. ठीक आहे, नको देऊ मग. त्याला चॉकलेट भेटले तो खुश आहे. स्विमिंग पूल नको. चला डबल भेटलं. डबल. वीर कुठे जायचं मग? फ्रेंड्स. कुठे जायचं बोल लवकर. घरी जायचं की स्विमिंग पूलला? घरी. बरं झालं. चला घरी. बरं झालं. आता कपडे नसते आणले तर बोलला असतं बरोबर की स्विमिंग पूलला. नाही, त्याला तिकडे घरी काय आठवण असेल केल्याचं बाकी असेल. जी समोर व्हाईट ट्रक आहे ती बंद झाली आहे. ते काढण्यासाठी आता हायड्रा आणली आहे. आणि हायड्रा जिथे उभी आहे त्या रोडनं मी शॉर्टकट मारला होता. हा बघा, हा कंडक्टर आहे. हा, ही बस आहे जी मला वाटतं आपल्या अगोदर निघली तीच बस आहे. म्हणजे सर्व गाड्या इथल्या इथंच आहेत. आम्ही जाऊन पण आलो, वीरला घेऊन पण आलो. आपण आता परत घरी चाललो. चॉकलेट आहे तुझ्या पॅन्टी मध्ये. हा, चालवायची नाही का? चालून दाखव मला. राऊंड 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 करून दाखव. हा, त्याला गाडी चालवायची होती म्हणून घाई झाली वाटतं घरी यायची. वीर गाडी चालवायला आला ना घरी तू. तुझी गाडी बघू दे कशी गाडी आहे तुझी. लाईट पेटते गाडीत. बापरे बाप, तू पण आहे. हा, ते ब्लॉग संपवायचा आपण इथे. शूट करतो. संपवायची.
काय बोलते? तर आपलं ठरलेलं ना रघुवीरला स्विमिंग किंवा स्केटिंग लावायचं. तर आम्ही 2 अजून क्लास बघितले, तर त्यामध्ये रघुवीरला काही स्केटिंग मध्ये इंटरेस्ट नाहीये. तर आमचं ठरलंय की आता स्विमिंग पूलमध्ये त्याला इंटरेस्ट वाटतो. जेव्हा पण आम्ही विषय काढतो स्विमिंग पूलचा तर त्याला इंटरेस्ट वाटतो. तर आम्हाला असं वाटतं की स्विमिंग पूललाच त्याला न्यावं. तर स्कूलच्या तिकडे जवळ आम्हाला जास्त पडतं, म्हणून आम्ही ठरवलं की तिकडेच जाऊन आम्ही स्विमिंग त्याला शिकवू शकतो. तर आता आम्ही थोडा कन्फ्यूज होतो येण्या जाण्यामध्ये, आणि तो करेल ना करेल स्केटिंगचा तर शॉर्ट आउट झाला, क्लिअर झाला की बाबा तो त्यात तेवढा इंटरेस्टेड नाही आहे. आणि स्केटिंग कसं आहे ते सर स्वतः बोलले, तुम्ही स्केटिंग शिकून झाले आणि तुम्ही मध्ये जर गॅप घेतला 1 वर्ष 2 वर्ष तर वापस 0 पासून सुरुवात होईल. मग तो ऑब्व्हियसली तो त्याला 3 मंथ आम्ही जास्तीत जास्त क्लास लावू, त्यानंतर आम्ही डबल कधी जाऊ माहीत नाही, तो विसरून जाणार. मग त्याच्यापेक्षा त्याला थोडा मोठा होऊ दे, थोडी त्याची आवड वाढू दे. आवड वाटली, आवडीत शिकला तर त्याला आठवणी राहील की मी काय केलंय, काय करतोय. तर चला हा ब्लॉग आपण इथेच संपवतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. चला बाय. बाय.